नमस्कार, मी दिवाणजी आहेर. विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे. वसई रोड येथे वसई स्टेशन लगत असणाऱ्या रहिवाशांना रेल्वेने नोटीस बजावली आहे. रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन यांनी स्थानिक प्रशासन जे आहे, उपविभागीय कार्यालय भूमापन यांच्याकडून या रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. आणि या रहिवाशांना विचारलं आपल्याला नोटीस कोणी दिले, तर काही तलाट्यांनी दिली, तर काही उपविभागीय मंडळ वसई या कार्यालयातून या लोकांना नोटीस देण्यात आली. 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या या 6 इमारतीतील रहिवाशांना नोटीस देण्यात आली. या नोटिशीमध्ये असं म्हटलं आहे की 60 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण सर्व जी कागदपत्रे आहेत या संबंधित विभागामध्ये ते कागदपत्र जमा करायचे, आणि जर त्यामध्ये त्या वेळेत जर केले नाही तर एकतर्फी आम्ही त्यावर कब्जा करणार, अशा पद्धतीची ही नोटीस आली. त्यामुळे या रहिवाशांनी या विरोधात काही प्रशासनाला पत्रव्यवहार केला. स्थानिक माणिकपूर पोलीस स्टेशनला देखील त्यांनी निवेदन दिले की आम्हाला शांततेच्या मार्गाने आम्हाला आमच्या काही बाजू मांडायची आहे. रेल्वे प्रकल्पामध्ये रेल्वेची 5वी व 6वी जी मार्गिका तयार होणार आहे, यामध्ये विस्तारीकरणासाठी या वसईतील 6 इमारती जातात. त्यामध्ये साधारण आदर्श सोसायटी, जय ईश कृपा सोसायटी, सायोग सोसायटी, चंपा सदन सोसायटी आणि शिवशक्ती सोसायटी अशा 6 इमारतींचा यामध्ये उल्लेख होत आहे. तर या रहिवाशांची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला जो PWD डिपार्टमेंटने जो भाव काढला आहे किंवा शासनाने जो घराचा भाव काढला आहे, ती व्हिडिओमध्ये ती सर्व जनता, ते रहिवासी बोलत आहे की घराची 10 लाख रुपये सर्रास किंमत लावली, आणि या परिसरामध्ये 10 लाखाला तर घर सोडाच, परंतु 80-90 लाखापर्यंत घर पुन्हा रजिस्ट्रेशन, तर आम्हाला हा भाव मान्य नाही, ही त्यांची मूळ मागणी आहे. एकतर आम्हाला मोबदल्यात बाजूलाच कुठेतरी स्थलांतरित करून आम्हाला घराच्या बदले घर द्यावे किंवा योग्य ती किंमत द्यावी, ही या रहिवाशांची मागणी आहे. तर आपण सर्व काही बहुतांशी हिंदी भाषिक लोक आपल्या भाषेमध्ये सांगत आहे, काही मराठीमध्ये बोलत आहेत. तर या महिला आणि या पुरुष लोकांनी, रहिवाशांनी आपली खूप कळकळीने या ठिकाणी मीडियाशी ते बोलत आहेत की आम्हाला जो मोबदला दिला आहे तो अमान्य आहे. तर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननी जे आम्हाला रुंदीकरणाच्या बाबतीत घरांची जमीन ॲक्वायर करणार आहे, तर त्यामध्ये शासनाने आम्हाला मदत करावी. काही महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलं की नुकत्याच निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना आली, तर या लाडक्या बहिणीला आता रस्त्यावर आणणार आहे का, तर त्या लाडक्या बहिणीला घराच्या बदल्यात घर द्या, आमची काही अपेक्षा नाही. त्यामुळं आमच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम तयार होत आहे. आम्ही काही आमचे दुकानं आहेत, गेली 40 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत आहे. तर रहिवाशांची मागणी देखील रास्त आहे, परंतु शासनाचा जो भाव आणि रहिवाशांची जी मागणी यामध्ये जो गॅप आहे, यामध्ये नक्कीच प्रशासन या रहिवाशांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे. बाकी रहिवासी काय बोलतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघत आहात. रहिवाशांच्या परिसरामध्ये आहे, यास वसई रोड असे म्हणतात. या ठिकाणच्या रहिवाशांना रेल्वेने पत्र दिलं, नोटीस दिली आहे की काही यामध्ये 6 इमारती येतात, तर या खाली करण्याचा त्यांना एक प्रकारे पत्र आलं आहे. परंतु रहिवाशांचं जी काही रहिवाशी आहे 6 इमारतीमधील, त्यांना शासनाच्या अधिनियमानुसार जी अपेक्षा आहे ती या ठिकाणी त्यांना मान्य नाही. तर बाजारभावाप्रमाणे त्यांची व्हॅल्युएशन खूप कमी देत असून रहिवाशांना ते याबाबत त्यांचा विरोध आहे. तर या रहिवाशांच्या अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होणार आहेत. सर्वात महत्त्वाची म्हणजे शैक्षणिक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान होऊ शकते, आणि ज्यांचे रेग्युलर गेली मागील 40 वर्षापासून जो व्यवसाय आहे त्या व्यवसायावर मोठी गदा येणार आहे. आता यामध्ये रेल्वे त्यांना किती मदत करते आणि रहिवाशांचं योग्य ते स्थलांतर करणार की त्यांना योग्य मोबदला देणार, हे येणाऱ्या काळामध्ये समजेल.
रहिवासी या ठिकाणी पूर्णपणे बेदरलेले असून या ठिकाणी न्यायाच्या मार्गाने ते जाणार आहे, परंतु कायद्याच्या चौकटीत राहून प्रशासनाने रहिवाशांना योग्य ते सहकार्य करावे हीच या ठिकाणी अपेक्षा। रेल्वे प्रशासनाने आपल्या इमारतीला जी नोटीस दिली आहे की आपण हे खाली करा, तर याबाबत आपण काय सांगाल? नहीं, उन्होंने जो नोटिस दिया है वो ठीक है, पर क्या है कि आप नोटिस दे करके हमको बेघर कर रहे हो, तो कम से कम उसका वैल्यू इतना तो दो कि हम दूसरा घर ले सकें। आप जो वैल्यू दे रहे हो उसमें हम चौल में भी घर नहीं ले सकते हैं, तो हम तो बेघर हो रहे हैं, हम तो रोड पे आ रहे हैं। तो क्या वैल्यू, क्या मतलब किस हिसाब से रेलवे किस हिसाब से सोच रहा है कि हम जीव नहीं है, कहीं भी उठा के फेंक देना है हमको? हाँ, किती रहिवासी आहेत इथे? इमारती किती आहेत? मतलब 6 बिल्डिंग है तो 1000-1200 लोग तो हैं उसमें। हाँ, तो प्रशासनाकडून काय अपेक्षा करा? प्रशासन से जो है हमारा जो अपेक्षा आहे की जी मार्केटची जी व्हॅल्यू आहे त्याच्या आम्हाला 5 पट तरी मिळायला पाहिजे आताच्या रेट प्रमाणे। वाटते का या सगळ्या मागण्या तुमच्या मान्य होतील? का नाही, कारण का आता सध्या वर्तमानचा जो रेट आहे तर त्या आजूबाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे तर तोच भाव चालू आहे ना, तर त्या भावाने नाही। ज्या प्रकारे लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी म्हणजे इतके परिश्रम घेतले, तर आम्ही पण इकडे राहणाऱ्या ज्या असंख्य ज्या आम्ही महिला आहोत या पण आम्ही पण त्यांच्या लाडक्या बहिणीच आहोत। मग आमच्यासाठी पण आमचा पण त्यांनी विचार करायला पाहिजे, आम्ही कुठे जाणार? लाडकी बहीण बेघर होत आहे याबाबत मुख्यमंत्र्यांना तुम्ही हो नक्कीच सूचनेतून तुम्ही नक्कीच म्हणजे तुम्ही राष्ट्रीय विकासाच्या नावाखाली एका बहिणीला तुम्ही म्हणजे म्हणतात ना, एका बहिणीला खुश करतायत आणि दुसऱ्या बहिणीला तुम्ही दुःखी करतायत, म्हणजे तिला पूर्ण तिचं संसारच तिचा उजाडून टाकतोय, म्हणजे ती राहणार कुठे, जाणार कुठे? बरोबर आहे। जो आज का रेट आम्हाला जो आजचा रेट चाललाय ना स्टॉपची, त्या रेट मध्ये आम्हाला पाहिजे, आम्ही असं सोडणार नाही। म्हणजे योग्य मोबदला पाहिजे, योग्य मध्ये पाहिजे, का की असं चाहे बुलडोजर आम्ही तिकडेच उभी राहणार। यावर स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला तर मग नाही, आम्ही त्यांच्या मान्य नाही करणार, आम्ही मान्य करणार। शासनाने आम्हाला जर आमचं घर घेत आहे तर आम्हाला त्याच्या बदली घर द्यावं। याच एरियामध्ये आम्हाला त्यांनी द्यावं, जेवढा आमचा एरिया आहे तेवढ्याच एरियाचं आम्हाला घर द्यावं आणि तेच ती जागाच द्यावी, जागेच्या बदली तुम्ही जागा द्या आणि ते पण याच एरियात द्या जागा। घर घेऊन द्या आम्हाला, आम्ही राहू शकतो, आता सोडू आम्ही जागा इथून। म्हणजे लढाई मोठी आहे पण हिंमत हारणार नाही। आमचे 3 पट आहे, एक गोडाऊन आहे आणि एसी रूम आहे, आमचे तर वरती 4 रूम आहे, 4-5 रूम, 3-4 फ्लॅट आहे, नीचे आहे 1+ शॉप आहे आमची बिझनेस। पण असं थोडी की एवढा कमी रेट मध्ये आम्ही मानणारच नाही, चौपट करायचे करू नाही। मध्ये पण रेल्वेचे अधिकारी आलेले, रेल्वेचे अधिकारी आलेले, ते आम्हाला काय म्हणाले की राष्ट्रीय विकासासाठी तुम्ही याच्यासाठी एक बलिदान द्यायला हवं, पण हे तर चुकीचंच आहे ना की तुम्ही आम्हाला सांगतात बलिदान द्यायला, पण आम्हाला म्हणजे आमच्या वाटेत आमचा तुम्ही विचारच नाही करत आहेत, पण हे तर काहीतरी म्हणजे ह्याला काय अर्थच नाही ना या बोलण्याला। आम्हाला पण द्या ना तुम्ही। साहेब 40-50 वर्षापासून जाणार आमचे शॉप आहे इकडे आणि आज आमचे रेट आहे 0 बॅलन्स, काय येते आम्हाला नको। वसई रोड, वसई पश्चिम येथे आपण ज्या रहिवाशांना रेल्वेची जी नोटीस आली आहे की आपण या ठिकाणचा ही घरे खाली करावी, हे डेव्हलपमेंट मध्ये जात आहे, रेल्वे रुंदीकरण असेल वगैरे, तर सध्याचे रहिवासी घाबरलेले असून बेदरलेले असून यांना शासनाने योग्य मोबदला द्यावा ही माफक अपेक्षा आहे आणि प्रशासनाला या मागणीचं काही कठीण वाटायला नको, कारण महिलांनी बोलताना लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला। जर शासनाची मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना तर राज्यभर नव्हे तर परराज्यापर्यंत याचे प्रसाद उमटले, तर या लाडक्या बहिणीला योग्य तो मोबदला द्यावा ही या ठिकाणी महिलांनी अपेक्षा व्यक्त केली आहे। वसई रोड पश्चिम येथून रामदीप, धन्यवाद। एक गोष्ट मला सांगायची की सध्या आम्हाला जे रेल्वे देते, आमचा जो 1 करोडचा जो फ्लॅट आहे त्याला फक्त 10 लाखच देते। जर आमचा जो एरिया आहे त्याच एरियात जर दुसऱ्या ठिकाणी आम्ही फ्लॅट घ्यायला गेले तर कमीत कमी आम्हाला ते 80 ते 90 प्लस रजिस्ट्रेशन ड्युटी जी आहे, स्टॅम्प ड्युटी, ती वेगळी आम्हाला भरायची। जेव्हा आम्ही ही जागा घेतलेली त्यावेळेचा रेट वेगळा होता आणि आता सगळं मार्केट बदललंय। एका फ्लॅटची जी किंमत आता जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी घ्यायला जाल जो आमचा आहे तर तकरीबन म्हणजे ऑलमोस्ट इकडे 80 ते 90 लाख प्लस स्टॅम्प ड्युटी।
10 लाखच फक्त देत आहेत. ज्याचा जो एरिया असेल हो सर्वांना हो, सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना एकाच 18 थाळीत करोड आले 18 करोड 90 लोकांमध्ये 20 लाख पण एकाच निवड होत माळीत नाहीये. सगळ्यांना त्यांनी मोजले. एकाच आता माळीत. इथेच आमच्या एरियामध्ये बाजूलाच 80-90 लाखाचा भाव आहे. आम्ही जाऊ शकतो का में जो भाव त्याच्यामध्ये? होता है वही भाव आणि स्टॅम्प ड्युटी आहे, रजिस्ट्रेशन आहे, त्याचं काय? आता एक शॉप घ्यायला जातो. केंद्र आणि राज्य सरकारने या विषयाकडे गंभीरपणे लक्ष देणे गरजेचे आहे. राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सर्व प्रकारे सर्व ठिकाणी रस्ते रुंदी आणि महामार्ग निर्माण होण्याचे कार्य चालू आहे. हे महामार्ग किंवा रेल्वे रुंदीकरण किंवा रेल्वेचा विकास होत असताना रहिवाशांना रस्त्यावर येण्याचा प्रकार शासनाने करू नये. तर शासनाने या सर्व रहिवाशांचे इथेच नव्हे तर राज्यामध्ये जिथे कुठे रुंदीकरण असेल, रस्ते रुंदी असेल, घर जात असेल, शेती जात असेल, रहिवाशांना योग्य मोबदला मिळाला तर नक्कीच त्यांची समर्थन असेल. पहिल्या यांनी काय केलं, ओव्हरऑल 1-2 वर्षापासून गॅजेट काढलं. त्या गॅजेटमध्ये 44 बिल्डिंगला ते नोटीस लेटर पाठवत राहिले. त्यामुळे लोक कन्फ्यूज राहिले की नेमकं कोणाचं जाणार आहे कोणाचं नाही. हे सगळं 2 वर्षापर्यंत चालू राहिलं आणि त्याच्यावर मग कोणी काय झालं की 44 बिल्डिंग असल्यामुळे कोणी हरकत डायरेक्ट घेतली नाही गॅजेटवर हरकत न घेतल्यामुळे त्यांनी तिथे असं दाखवलं की आम्ही 2 वर्षापासून गॅजेट प्रसिद्ध करतोय, आम्हाला कुठली हरकत आली नाही. त्यांनी त्याचा ऍडव्हान्टेज पॉईंट घेतला. त्यानंतर जेव्हा मग 44 बिल्डिंगवाले SDO ऑफिसला गेले सगळे मिळून, साहेब तुम्ही आम्हाला म्हणजे त्या मारुती जाम पासून तिथपासून नोटीस पाठवल्या होत्या, तर तुम्ही एक्झॅक्टली आम्हाला क्लिअर करा की कुठल्या बिल्डिंग ऍक्च्युअल अफेक्टेड आहेत. त्याच्यानंतर मग एक 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांनी परत रिपीट सर्वे केला आणि रिपीट सर्वेमध्ये या 6 बिल्डिंग आहेत टोटल. इकडच्या 4 आहेत आणि श्रीराम कॉम्प्लेक्स आणि चंपा नाव सांगू का? नाव आहेत ना टोटल इमारती 6 रहिवासी करीबन 1200. त्यात कमर्शियल पण आहेत आणि रेसिडेन्शियल जास्त आहेत. मुख्य मागणी आम्हाला सही मोबदला पाहिजे आणि त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू पाहिजे. आम्हाला परत कुठेतरी घेता आलं पाहिजे. आम्हाला स्वतःला पुनर्स्थापित तर करता आलं पाहिजे. तुम्ही जर 50 लाखाच्या फ्लॅटचे 20 लाख आणि 15 लाख दिले तर आम्ही रोडवर देणार ना सरळ. सध्या आम्हाला नोटीस दिलेली आहे. हा ऐका ना, तो विषय मी कंप्लीट करतो. त्या गॅजेट नंतर खूप पाठी लागल्यानंतर SDO साहेब इकडे आले होते. आम्ही त्यांना सर्वे करून देत नव्हतो, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणून. तर ते काय म्हणाले, तुम्ही यांना सर्वे करून द्या, आम्ही तुम्हाला चांगलं व्हॅल्युएशन काढून तुम्हाला लेटर देऊ. याच्यात त्यांनी 2-3 महिने काढले आणि 2 महिन्यापूर्वी 18 म्हणजे या मागच्या 18च्या आधीच्या 18 एक महिना माहित नाही, फेब्रुवारीला डायरेक्ट एक नोटीस काढली. त्यात म्हणजे एक हुकुमनामात लिहून दिला की आता आमचे शिवशक्ती बिल्डिंगचे 90 मेंबर आहेत, 70 फ्लॅट आहेत, 20 दुकान आहेत. 90 बिल्डिंगला 18 कोटी रुपये देणार म्हणजे प्रत्येकी 20 लाख. मग 500 फुटाचा फ्लॅट, 600 फुटाचा फ्लॅट, दुकान सगळं आलं सर. आणि ते तुम्ही घ्यायचं गपचूप, नाहीतर 60 दिवसात आम्ही रेल्वेला जमीन हस्तांतरण करू. त्याची नोटीस आहे, त्याची लिखित नोटीस आहे. हा म्हणजे अक्षरशः दादागिरी आहे, अन्याय करत. पुढचा लढा म्हणजे आमचे कानूनी, आम्ही या सगळ्या त्यांच्या नोटीसना आमच्या वकिलांनी प्रत्युत्तर केलेलं आणि जबाब मागितला, ते जबाब पण देत नाही. आमच्या वकिलांनी आतापर्यंत त्यांना 2 नोटीस दिल्या पण त्यांनी काही रिप्लाय अजून त्यांच्याकडून आलेला नाहीये प्रॉपर. बिल्डिंगचं नाव शिवशक्ती अपार्टमेंट आहे याच्यामध्ये, आणि सहयोग बिल्डिंग आहे, आदर्श बिल्डिंग आहे और जयेश कृपा बिल्डिंग, चंपा सदन आणि श्रीराम कॉम्प्लेक्स, श्रीराम साईल गुरु कृपा, हे 6 बिल्डिंग आहे. गुरु कृपा आहे, सायलीला बिल्डिंग ते गुरु कृपा आहे, गुरु कृपा. हा, ते मिळून ते 6 बिल्डिंग आहेत. सगळी रनिंग दुकान आहेत एकदम स्टेशनच्या बाहेरची एकदम. तुम्ही आता बघा, फिरून पाहिजे बघा व्हिडिओ शूटिंग करून. यामुळे तुमच्या जनजीवनावर काय परिणाम? आम्ही उद्ध्वस्तच होणार. जनजीवनावर काय परिणाम नाही. 50 लाखाच्या फ्लॅटवाल्याला 15 लाख दिली तर त्याचं काय जनजीवन राहिलं, तो रोडवरच आला सर. 15 लाखात त्याला कुठे झोपडं तरी मिळेल का? पहिली स्टेप काय असणार? पहिली स्टेप आमची कानूनी लढा चालू आहे. बाकी आम्ही आता राजकारण्यांकडे आशेने बघतोय की आमच्यावर न्याय होईल आमच्या बरोबर. मोर्चा करणार होता असं समजलं माणिकपूर. नाही माणिकपूरची मोर्चा आम्ही त्यांच्याकडे परमिशन शांतीपूर्ण प्रोटेस्ट साठी मागितली होती. 2 दिवस पण ते म्हणाले की आंबेडकर जयंतीतल्यामुळे शांतीपूर्ण प्रोटेस्ट म्हणजे इथे उभं राहून आम्ही असं हेच करणार होतो जे आता करणार चर्चा.
हे सगळे सुशिक्षित आहेत साहेब, सगळे सुशिक्षित लोक आहेत, काही तसं काही नाहीये. नाही ना, पुढचं आता आमदार खासदारांकडून आम्हाला अपेक्षा आहे की त्याने आमच्यावर न्याय करावा. त्यांनाही आम्ही भेटणार आहोत, निवेदन देणार आहोत. आपल्याला रेल्वेने जे नोटीस दिली आहे तुमची घरं खाली करा वगैरे, जे काही त्यांना कामामध्ये अडथळा आहे, याबाबत तुम्ही काय निवेदन दिले, काय निवेदन तुम्हाला पत्र दिले? सर, हमारा निवेदन सिर्फ यही है कि यहाँ का जो फेयर मार्केट वैल्यू है अब वो हमको कंपनसेशन दे दो. पब्लिक प्रोजेक्ट है, हमको प्रोजेक्ट का विरोध नहीं करना है. हमारे कंडीशन कैसे है कि हम यहाँ से जाएंगे, लेकिन कहाँ जाएंगे, तो एटलीस्ट जो मार्केट का फेयर रेट है वो हमको कंपनसेशन दे दो, हम उसमें एग्री है. आता तुमचा पुढचा लढा कसा असणार, न्याय कसा मिळवणार? मैं एसडीओ साहब को लिखा हुआ है, यहाँ से नहीं मिला कलेक्टर साहब जाएंगे, वहाँ से नहीं मिला जो आगे हायर अथॉरिटी है वहाँ जाएंगे लोग. देखो निर्वाचित एमएलए है, अभी तक अप्रोच किया नहीं है, क्योंकि ये डिपार्टमेंट का काम है. अगर जरूरत पड़ेगी उनके पास जाएंगे डिटेल लेके. स्थानिक आमदार म्हणून तुम्ही काही सर्व रहिवासी जाणार त्यांच्याकडे? जाना चाहिए, हम लोग जाएंगे. अभी हम लोग एक वीक तक वेट करेंगे. अगर हमारा कुछ प्लानिंग जो हमारा एक्सपेक्टेशन है वो पूरा नहीं हुआ तो फिर जो चैनल ओपन रहेंगे, भले यहाँ के आमदार हो या खासदार हो, सब अप्रोच करेंगे. यहाँ से जगह कहाँ जाएंगे? मोबदला जो पाहिजे तो मिळत नाही. मोबदला जो पाहिजे, व्हॅल्युएशन प्रॉपर नहीं दे रहे.